सर्वांना नमस्कार. मित्र हो, तुमचं वजन हे उंचीप्रमाणे योग्य वजन असेल, हे जर असेल तर तुम्ही निरोगी आहात. हे आपल्याला कुणी सांगायची गरज पडत नाही. हे तुमच्या उंचीच्या प्रमाणामध्ये आपण जे नेहमी म्हणतो की तुमची उंची सेंटीमीटरमध्ये मोजायची, त्यातून 100 वजा करायचे, जे राहतात तेवढे किलोग्राम हे तुमचं वजन पाहिजे. हे असं असेल तर ते योग्य आहे. तुमचा रक्तदाब कसा आहे? रक्तदाब जर तुमचा 120 आणि 80 म्हणजे वरचा सिस्टॉलिक 120, खालचा डायस्टॉलिक 80 याच्या जर आसपास राहत असेल तर तुमची प्रकृती चांगली आहे. तसंच तुमचा हृदयाचा वेग हा जर 60 ते 80-90च्या मध्ये राहत असेल तर हृदयाची स्पीड जी आहे ही पण चांगली आहे. तसाच तोच वेग हा नाडीचा पण वेग असतो. हे वयाप्रमाणे आपण अडल्ट व्यक्तीचा आपण बोलत आहोत. लहान लेकरामध्ये हे खूप जास्त असतो. जास्त वयस्कर टोकाच्या माणसामध्ये, म्हाताऱ्या माणसांमध्ये हा आणखी थोडासा कमी असतो. हे वयाचं व्हेरिएशन लक्षात घेतलं पाहिजे. तसेच श्वासाचा वेग हा एका मिनिटाला 8 ते 12 जास्तीत जास्त 16 पर्यंत असला पाहिजे. त्याच्या पुढे जर जात असेल किंवा याच्या जर कमी होत असेल तर थोडंसं ते अबनॉर्मल चिन्ह असतं आणि ह्या रेंजमध्ये जर असेल तर तुमची तब्येत प्रकृती चांगली आहे. तसंच तुमची साखर, रक्तातली साखर आपण जर रॅन्डम पाहिली किंवा जेवणापूर्वीची पाहिली किंवा जेवणानंतरची पाहिली तर त्याचे जे स्टँडर्ड रेकॉर्ड असतात किंवा जे आकडे असतात त्याच्यामध्ये ती बसली पाहिजे. म्हणजे उपाशी असतानाची साखर ही 100च्या आतमध्ये किंवा आसपास आली पाहिजे आणि जेवण करून तपासलेली साखर ही 140-50च्या आत आली पाहिजे. असं असेल किंवा रॅन्डम कधीही तपासली तर ती साखर 120, 140, 150 अशा प्रमाणातच ती आली पाहिजे. तर तुमची प्रकृतीचं हे लक्षण जे आहे हे निरोगी असल्याचं लक्षण आहे. तसेच तुमचा लघवीचा रंग जर समजा फिक्कट पिवळा किंवा पांढरा हा येत असेल, काही त्रास नसेल, जळजळ नसेल, कधी रक्त येत नसेल, पू येत नसेल आणि हे लक्षण तुमचं प्रकृती निरोगी असल्याचं तर आहेच, परंतु तुम्ही पुरेसं पाणी पित आहात हे पण त्याचं लक्षण आहे. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्ती जर उत्तम असेल, म्हणजे हे कसं ओळखायचं की तुम्ही सतत आजारी पडत नसाल, सारखं सर्दी पडसासारखा आजार असेल, थंडी तापसारखं काहीतरी असेल, हे तुम्हाला सारखं होत नसेल किंवा छोटी मोठी जखम झाली तर ती जास्त दिवस चिघळत राहत नसेल, ती लवकर बरी होत असेल तर ओळखलं पाहिजे की तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. असं असेल किंवा मग हवामानामध्ये जो बदल होत असतो बाहेरच्या, तर त्या वातावरणाचा पण परिणाम तुमच्या शरीरावर वाईट होत नसेल तर याचा अर्थ की तुमचा स्टॅमिना जो आहे आतला, तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे आहे आणि ही चांगली रोगप्रतिकारशक्ती असणं हे तुम्ही निरोगी असल्याचं चिन्ह आहे. तसेच स्नायू व सांधे दुखत नसतील सांधे किंवा तुम्हाला हालचाली एकदम मोकळ्या होतात, फ्री होतात, उठताना बसताना त्रास वाटत नाही, तरी पण तुमची ही जी संस्था आहे किंवा हे जी प्रकृती आहे हे चांगली आहे. तसंच थकवा येत नसेल, तुम्हाला थकवा विरहित तुम्हाला दिवसभराच्या हालचाली होत असतील, तसेच तुम्हाला व्यायाम साधा करत असताना थकवा जाणवत नसेल, धाप लागत नसेल, आपण जे नेहमीचे व्यायाम रुटीन सांगतो करताना किंवा रुटीन काम करत असताना धाप लागत नसेल, थकवा येत नसेल, दम लागत नसेल, तरी समजलं पाहिजे की तुमची प्रकृती ही चांगली आहे. या लक्षणापैकी प्रत्येकाला आपण 5 मार्क दिले पाहिजे आणि हे 5 मार्क म्हणजे किती, 100 मार्क झाले. तुम्हाला याच्यामध्ये किती मार्क पडतात हे तुम्ही स्वतः तपासून पाहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही किती फर्स्ट क्लास मध्ये येता, मेरिटमध्ये येता, डोमिनियनकडे जाता, कशा प्रकारे तुमची तब्येत आहे आणि याच्यामधील हे जे आपण पाहिले सगळे 20 लक्षणं चांगली असलेली ही जर तुमच्यात दिसून येत नसतील तर ती येण्याकरता, दिसण्याकरता, ती तुमच्या अंगी बांधण्याकरता काय केलं पाहिजे याचा पण विचार करून त्याप्रमाणे पावलं उचलली पाहिजेत. म्हणजे ही सगळी लक्षणं तुमच्या शरीरात दिसली आणि तुमची शरीर प्रकृती चांगली राहिली म्हणजे काय होईल, निरोगी राहूया आणि दीर्घायू होऊया, अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल. आजचा हा व्हिडिओ आवडला इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला